Problem set 1. Here we have to choose the correct alternative from the given below. First example, we have given set M, that is 1, 3, 5. N is the set containing 2, 4, 6. And here we have to find out the intersection of set M and N. तर दोन सेटचं इंटरसेक्शन घेण्यासाठी काय करतो आपण, दोन्ही सेटमध्ये जर काही कॉमन एलिमेंट असतील तर ते आपण त्यामध्ये लिहितो. सो हियर intersection of M and N will be the common element between M and N. So if we see both the set, there is no common element. Here 1, here is no 1, 3, no 5, here is no 3. So there is no common element between M and N, and so there will be no element in intersection of M and N. So here we can write this set as equal to 5 also. So here is the answer is C given in our textbook. Second example, here we have given P is the set. P is the set of all x such that x is an odd number. X is an odd natural number and 1 is less than x is less than or equal to 5. How to write this set in roster form? How to write this set in roster form? Here we have to write this set in roster form of list method. So here we have given P is the set of all x such that x is an odd natural number and the value of x is between 1 and 5. So x 1 is less than x is less than 5. So we will write set P in this. We can write all the value of x. x is an odd natural number. तर x काय आहेत आपल्याला ऑड नॅचरल नंबर आहेत, इव्हन आपल्याला घेता येणार नाहीत. आणि त्यांची व्हॅल्यू जर पाहिली आपण तर इथं जर पाहिलं आपण x इज ग्रेटर दॅन 1, एक्सची व्हॅल्यू आपल्याला 1 पेक्षा मोठी घ्यायची आहे अँड एक्सची व्हॅल्यू आपण लेस दॅन ऑर इक्वल टू 5 म्हणजे 5 आपण घेऊ शकतो किंवा 5 पेक्षा लहान, म्हणजे 1 पेक्षा मोठ्या आणि 5 किंवा 5 पेक्षा लहान अशा ऑड नॅचरल आपल्याला व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. तर आपण 1 पेक्षा मोठी असणारी ग्रेटर असणारी व्हॅल्यू आपल्याला 2 आहे, पण 2 हा काय आहे इव्हन नंबर आहे, आपल्याला घ्यायचा आहे ऑड नॅचरल नंबर, त्याच्यामुळे आपण 2 लिहू शकत नाही. वी कॅन राईट हिअर 3. अगेन वी हॅव 4, बट 4 इज इव्हन नंबर, वी कॅन नॉट राईट 4. सो वी विल राईट देन 5. 5 इज ऑल्सो ऑड नंबर. So here our answer is C. Number 3. Here we have given the P set P 1, 2 up to 10. What type of set P is? What type of set P is? तर P हा आपल्याला दिलेला आहे 1, 2, 3, 4 अप टू 10 आणि हा कुठल्या टाईपचा सेट आहे तर क्लिअरली आपल्याला दिसतंच आहे. याचे जे एलिमेंट आहेत सेट पीचे एलिमेंट आपण काय करू शकतो, काउंट करू शकतो आणि हे काय आपल्याला फायनाईट सेट आहे. सो अवर आन्सर इज सी. सो हिअर सी अँड दिस इज फायनाईट सेट. Then number 4, M union N. We have given M union N. M union N
1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. We have given set M, and M is equal to 1 2 3 1 to 4, sorry, 1 to 4. Then which of the following represent n? Then which of following represent set n? And here we have given 4 answers, that is set A 1 2 3, B 3 4 5 6, 3 4 5 6. C is the set 2 5 6, and D 4 5 6. हां, आपल्याला काय दिलेलं आहे? एम युनियन एन दिलेलं आहे आपल्याला 1 2 3 4 5 6, आणि एम सेटसुद्धा आपल्याला दिलेला आहे. आता युनियन आपण ज्यावेळेस 2 सेटची युनियन घेतो त्यावेळेस काय करतो आपण दोन्ही सेटचे एलिमेंट त्याच्यामध्ये घेतो आणि जे कॉमन असतील ते सुद्धा आपण घेतो. इथं जर पाहिलं आपण तर आपल्याला एम सेटचे एलिमेंट एम युनियन एनमध्ये असणार आहेत आणि एन सेटचे एलिमेंटसुद्धा एम युनियन एनमध्ये असणार आहेत. मग आपण जर आधी एमचे जे एलिमेंट आहेत ते आपण इथं टिक करून घेऊ. सो हिअर इज 1 विल 1 2 अँड 4. तर आपल्याला जो नेक्स्ट सेट असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठले एलिमेंट पाहिजे? मिनिमम आपल्याला 3 5 आणि 6 हे एलिमेंट ज्या सेटमध्ये असतील ते आपलं ॲन्सर. त्यापेक्षा जास्त असले तरी चालतील. तर पहिला सेट जर पाहिला आपण तर इथे 1 2 3 याच्यामध्ये आपल्याला 3 5 6 नाही आहेत. आपल्याला 3 5 6 बीमध्ये सापडतात 1 नंबर. इकडं आपल्याला 3 नाही आहे आणि इकडं आपल्याला 3 5 6 इथं सुद्धा आपल्याला 3 नाही आहे. सो आवर ॲन्सर इज बी. सो आवर ॲन्सर इज सेट बी अँड दॅट इज 3 4 5 6. Here we have given fifth example. If P is a subset of M, then which of the following set represent the P intersection of P union M? आपल्याला इथे दिलेलं आहे P is a subset of M. P हा M चा सबसेट आहे. तर P हा M चा सबसेट आहे याचा अर्थ काय होतो आपल्याला? ऑल द एलिमेंट्स ऑफ P आर इन M. Pचे सर्वचे सर्व एलिमेंट कुठे येतं? Mमध्ये आहेत. आणि आपल्याला शोधायचं इथं की खाली कुठला सेट आहे की तो आपल्याला हा रिप्रेझेंट करतो. सो P इंटरसेक्शन P युनियन M. तर Pचे सर्वच एलिमेंट जर Mमध्ये आहेत, P इज अ सबसेट ऑफ M, देन ऑल द एलिमेंट्स ऑफ P आर इन M. Pचे सर्व एलिमेंट Mमध्ये आहेत आणि म्हणून P युनियन M जर घेतला आपण तर आपल्याला जो सबसेट असतो P युनियन M तर याचं ॲन्सर किती येईल आपल्याला? सो दिस विल बी P इंटरसेक्शन ऑफ P युनियन M. तर P हा Mचा सबसेट असल्यामुळं आपलं ॲन्सर काय राहील? M राहील. इथं आपला ॲन्सर काय राहील? कारण आपल्याला तसा आपला काय नियम आहे आणि म्हणून P युनियन M सुद्धा आपल्याला काय राहील? M राहील. त्यानंतर P इंटरसेक्शन M. आता P इंटरसेक्शन M जर घेतला आपण तर Pचे सर्व एलिमेंट Mमध्ये आहेत. म्हणजे Pचे सर्वचे सर्व एलिमेंट M ह्या सेटमध्ये आहेत आणि म्हणून दोन्हीचं जर इंटरसेक्शन घेतलं आपण तर Pचे जेवढे एलिमेंट आहेत तेवढेच एलिमेंट कॉमन एलिमेंट राहतील P आणि Mमध्ये आणि म्हणून आपला ॲन्सर काय राहील? P. सो आवर ॲन्सर विल बी इक्वल टू A. So our answer is set
Our answer is A, and that is set P. Then number 6, which of the following sets are empty sets? खाली आपल्याला काही सेट दिलेले आहेत. Which are the empty set? First set is given set of intersecting point of parallel line. Set of intersecting points. Intersecting points of parallel lines. Of parallel lines. तर सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉईंट ऑफ पॅरलल लाईन्स. आता पॅरलल लाईन्स कशाला म्हणतो आपण? दोन पॅरलल लाईन घेतल्या किंवा दोनपेक्षा जास्तही आपण पॅरलल लाईन्स जर घेतल्या तर त्या कधीही एकमेकींना इंटरसेक्ट करत नाहीत. आणि म्हणून या दोन किंवा दोनपेक्षा जास्त ज्या पॅरलल लाईन असतील त्या कधीही इंटरसेक्ट होणार नाहीत. आणि म्हणून त्या इंटरसेक्टिंग पॉईंट येण्याचा काही प्रश्नच येणार नाही. आणि म्हणून आपलं ॲन्सर काय राहील? आपलं ए नंबर हेच आपलं ॲन्सर राहील. सो दिस इज अवर ॲन्सर. दुसरे जर चेक केले आपण, सेट ऑफ इवन प्राईम नंबर. बी इज सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर. तर इव्हन प्राईम नंबरच्या सेटमध्ये आपल्याला माहीत आहे आपला इव्हन आणि प्राईम आपल्याला 2 येतो, त्याच्यामुळं हा एम्प्टी सेट होणार नाही. त्याच्यानंतर नंबर सी आहे मंथ ऑफ द इंग्लिश कॅलेंडर हॅव्हिंग लेस दॅन 30 डे. 30 दिवसापेक्षा कमी असलेले जे इंग्लिश महिने आहेत तर 30पेक्षा कमी असलेले आपल्याला त्या सेटमध्ये सुद्धा आपल्याला 1 फेब्रुवारी येणारच आहे. त्या सेटमध्ये आपल्याला फेब्रुवारी हा मंथ येणार आहे आणि हा सुद्धा आपल्याला एम्प्टी सेट येणार नाही. देन वी हॅव गिवन सेट डी. तर वी हॅव गिवन पी इज अ सेट. डीमध्ये दिलेलं आहे आपल्याला P is a set of all x such that x belongs to integer. X belongs to set of integer and -1 is less than x is less than 1. तर आपल्याला P सेट जर लिहायचं आहे आपल्याला एक्सच्या अशा व्हॅल्यू लिहायच्या ज्या सेट ऑफ इंटिजर्समधून आहेत. आता सेट ऑफ इंटिजरमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर्स आणि 0 हे सर्व घेता येतात. आता आपल्याला परत एक कंडिशन दिलेली आहे. द व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन -1 अँड द व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेस दॅन 1. एकपेक्षा लहान आणि -1पेक्षा मोठी. तर याच्यामध्ये आपल्याला 0 हा एलिमेंट येतो. आता इथं आपल्याला व्हॅल्यू 0 जरी असली तरी हा एक काय एलिमेंट आहे आणि म्हणून हा पी काही एम्प्टी सेट येत नाही. आणि म्हणून आपलं हे सुद्धा आपल्याला इज नॉट इक्वल टू 5. हा सुद्धा आपल्याला 5 इक्वल टू नाही. हा सुद्धा आपल्याला इज नॉट इक्वल टू 5. And this is also not equal to 5. So our answer is set of intersecting point of parallel lines. Second example, find the correct option for the given question. Which of the collection is set? Number 1, which of the collection is set? आपल्याला खाली एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि याच्यामध्ये कुठला सेट आहे आपल्याला ओळखायचा. नंबर ए इज कलर ऑफ द रेनबो. रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य. रेनबोचे जे कलर्स आहेत ते. त्यानंतर टॉल ट्रीज इन द स्कूल कॅम्पस. स्कूल कॅम्पसमध्ये असणारे टॉल ट्रीज. रिच पीपल इन द व्हिलेज. शहरातील रिच पीपल. इझी एक्झाम्पल इन द बुक. तर याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर आपला आन्सर राहील नंबर 1 कलर ऑफ रेनबो. रेनबोचे जे कलर्स आहेत ते कसे असतात? फिक्स असतात. तर रेनबोचे कलर आपण कुठेही कोणालाही त्याचं आन्सर विचारलं तर रेनबोचे कलर काय आहेत? फिक्स आहेत. आणि हे आन्सर काय याचं चेंज होत नाही. आणि म्हणून याचं जे कलेक्शन आहे कलर ऑफ रेनबो हे आपल्याला काय राहील आपलं आन्सर. दिस इज अवर करेक्ट आन्सर. टॉल ट्रीज इन अवर स्कूल कॅम्पस. तर टॉल ट्री, टॉल उंचपणा जो आहे हा कसा आहे? कम्पॅरेटिव्ह आहे. आणि म्हणून आपलं हे आन्सर
सेट असणार नाही. रिच पीपल इन द विलेज, शहरामधील रिच पीपल हे सुद्धा आपलं ॲन्सर असणार नाही, सेट असणार नाही. इझी एक्झाम्पल इन द बुक, तर इझी एक्झाम्पल, तर इझी एक्झाम्पल कसं म्हणता येईल आपल्याला, एखाद्याला इझी राहतील ते दुसऱ्यासाठी ते कठीणसुद्धा राहू शकतील, आणि म्हणून आपला ॲन्सर काय राहील, नंबर ए. नंबर 2, तर विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट एन इंटरसेक्शन डब्ल्यू. which of the following set represent n intersection w. Here first we are given a. Actually n is the natural number set, w is the whole number set. We will write first natural number set, set n, that is 1 2 3 4 and so on. This is our natural number set. What about w? Here is 0 1 2 3 and so on. आता n इंटरसेक्शन w जर आपण घेतला, तर इंटरसेक्शन घेताना काय करतो आपण, इंटरसेक्शन घेताना आपण कॉमन एलिमेंट घेतो दोन्ही सेटमध्ये. आता इथं कॉमन एलिमेंट काय असणार आहेत, झिरोला सोडून बाकी सर्व कॉमन असणार आहेत, 1 2 3 4 अँड सो ऑन. हेअर 1 2 3 4 अँड सो ऑन. सो इथं आपला जो सेट असणार आहे हा दोन्हीचा इंटरसेक्शन आहे 1 2 3 4 अँड सो ऑन. आणि ॲक्च्युली या सेटला काय म्हणतो आपण, 1 2 3 4 अँड सो ऑन, या सेटला आपण एन म्हणतो. आणि म्हणून n intersection w is actually n. So our answer in textbook is A. Answer is A. Then example number 3. P is a set of all x such that x is the letter of the word Indian. X is the letter of the word Indian. Then which of the following is the set of P in the listing form? Then which of the following set P in listing form? तर आपण याच्यावरून आधी सेट पी लिहून घेऊ आणि नंतर आपण चेक करू. तर पी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज द लेटर ऑफ द वर्ड इंडियन. इंडियन हा जो वर्ड आहे याच्यामधले जे लेटर्स आहेत यांचा जर सेट लिहिला आपण तर कसं लिहू आपण, फर्स्ट विल राईट आय, देन एन, देन डी, आय, परत आपण लिहिणार नाही ए, एन आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला सेट पी आय कॉमा एन कॉमा डी कॉमा ए. आणि आपलं जे ॲन्सर आहेत हे काय राहील आपल्याला बी. सो आवर ॲन्सर इज बी. नेक्स्ट एक्झाम्पल 4. वी हॅव गिवन हिअर सेट टी, सेट एम, and we have to find out the T union M. If T is a set 1 2 3 4 5 and M
3, 4, 7, 8. And we have to find out T union M. T union M. So T union M. We'll write the set T union M. So while writing the union of two set, we take all the elements of T and M. Here we will write first 1 and 2, then 3 is common, 3, again 4 is common, 4, then 5, then 7, and then 8. So our union set is 1, 2, 3, 4, 5, 7, 8. So our answer is 1, 2, 3, 4, 5, 7 and 8. So our answer is C. And in example 3, we have given that out of 100 persons in a group, 72 persons speak English, 43 persons speak French. Each of out of 100 persons speak at least one language. Then how many speak English only? How many speak French only? And how many speak both the language? So first we will take the set A, set B. Let A be the set. A be the set of person speak English. तर इंग्लिश बोलणारे किती आहेत आपल्याकडं 72 पर्सन आहेत. सो नंबर ऑफ ए इक्वल टू 72. बी बी द सेट ऑफ पर्सन्स स्पीक फ्रेंच. There are 43 persons who speak French. So number of B will be equal to 43. Each one out of 100 speak at least one language. प्रत्येक जण कुठली तरी एक लँग्वेज बोलतो आणि म्हणून आपल्याला ही जी संख्या दिलेली आहे 100, तर ही आपल्याला एन ऑफ काय घ्यावं लागेल आपल्याला सेट ऑफ ए युनियन बी. ए युनियन बीमध्ये आपल्याला काय घेत असतो आपण सेट एचे एलिमेंट, सेट बीचे एलिमेंट किंवा दोन्हीचे एलिमेंट असतील ते सुद्धा आपण घेतो. आणि म्हणून ईच वन ऑफ आउट ऑफ 100 स्पीक minimum one language. So we will take A union B. A union B is the set of persons speak either language. So here number of A union B is 100. Now we will find A intersection B from formula. So A intersection B is the set of persons who speak
both language. So here we have to find out the number of A intersection B. Now we have number of A union B equal to number of A plus number of B minus number of A intersection B. Put the values. A union B is 100, number of A, that is 72, plus number of B is 43, minus number of A intersection B. So this will be 100 equal to 3 plus 2, that is 5, 4 plus 7, 11, minus number of A intersection B. So we will take number of A intersection B on left hand side. So this will be plus number of A intersection B will be equal to 115, 100 minus. So number of A intersection B equal to 115 minus 100, that is 15. So this is the number of person who speak both the language. So out of 100, 15 speak both language. So out of 100, 15% speak both language. So number of person speak only one language. Will be 100 minus 15, that will be 85. So here we will find the number of person who speak English only. So number of persons who speak English only. तर इंग्लिश स्पीक करणारे किती आहेत आपल्याला 72 आहेत आणि या 72 मधले 15 बोथ लँग्वेज स्पीक करणारे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला काय येईल आन्सर 72 मायनस 15, 72 मायनस 15, and so this will be 12 minus 5, this will be 7, and again 7 minus 2, that is 5, this will be 57. 57 persons speak English only. Number of persons speak French only. तर फ्रेंच बोलणारे किती 43 येतं आणि 43 मधले 15 जे येतं हे बोथ लँग्वेज वाले म्हणून आपण 43 minus 15 घेऊ. So this will be 13 minus 5, that is 8, and 4 minus 2, that is 2, 28.
So this is our one answer, this is our second answer, and this is our third answer.